नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे स्पर्श. एका आईने आपल्या बाळासाठी लिहिलेली ही कविता आहे. 9 महिने 9 दिवस, 9 महिने 9 दिवस खूप सारं शिकवून गेला तो काळ. गर्भात असताना तुझा स्पर्श माझ्या तानुल्या, गर्भात असताना तुझा स्पर्श नवा जन्म झाला माझा या जगात. तुला जन्म देताना खूप वेदना झाल्या रे, तुला जन्म देताना खूप वेदना झाल्या रे, डोळ्यात खूप पाणी आलं रे. पण तू झाल्यावर तुला केलेल्या स्पर्शातच विसरून गेले त्या साऱ्या वेदना रे. बाळा, विसरून गेले त्या साऱ्या वेदना रे. बाळा, तुझ्या स्पर्शानेच ताकद मिळाली, तुला माझ्या कुशीत एक नवी ऊब मिळाली. खूप आभार मानते माझ्या बाप्पाचे. आनंदी होते सारे गोकुळ. आजी आजोबा काकी काकांनी स्वागत केले माझ्या नवबालकाचे. तुला केलेल्या स्पर्शानं सारं काही बदललं, तुला केलेल्या स्पर्शानं सारं काही बदललं. एक नवा जन्म झाला, आयुष्य माझं बदललं. तू मोठा झालास तरी आमच्यासाठी लहानच रे, तू मोठा झालास तरी आमच्यासाठी लहानच रे. तुझ्या येण्याने आई पण आलं रे. बाळा, तुझ्या येण्याने आई पण आलं रे. तूच माझा तानुल्या रे. आई इतकेच बाबांना पण प्रेम दे, आई इतकेच बाबांना पण प्रेम दे. कारण तुझ्या येण्याचा तेवढाच आनंद त्यांना पण आहे रे. मुलगा मुलगी एक समान माना, मुलगा मुलगी एक समान माना. आता सल्ला माझ्या या मैत्रिणीला, फक्त आई होणं सोपं नसतं हो, फक्त आई होणं सोपं नसतं हो. मन कठोर लागतं त्याचं बालपण जपायला. माझी ही कविता तुम्हाला खूप साऱ्या व्यथा सांगून गेली, माझी ही कविता तुम्हाला खूप साऱ्या व्यथा सांगून गेली. नवा जन्म हा बाईचा, नवा जन्म हा बाईचा बाळाच्या स्पर्शाने झाला. म्हणून आज मला एक नवजन्मी मैत्रीण मिळाली, आज मला एक नवजन्मी मैत्रीण मिळाली. धन्यवाद.